अनेक दिवसापासून मनपा प्रशासनाचं पाणी पुरवठा विभाग हे मालेगाव शहराच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम करत आहे। 2 दिवसाआड पाणी द्यायचा यांचा विषय होता। ते पाणी यांच्या कुठल्या तरी पाईपलाईनमध्ये घोटाळा होतो, लिकेज होते। एकच पाईपलाईन 3-3 वेळेस लिकेज होते आणि ते 2 दिवसाआडचं पाणी कुठे 5 दिवस आड 6 दिवस आड असं ते पाणी पुरवठा करत आहे। मालेगाव शहरात यापूर्वी देखील अशाच पद्धतीने ह्या लिकेज पाईपलाईनवर भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन असतील, ठेकेदार असतील करत आहे। कारण ती लिकेज झालेली पाईपलाईन दुरुस्तीसाठी जे बिलं काढली जातात ती लाखोची असतात। हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आमचा असा आहे की दिवाळीसारखा पवित्र सण, नवरात्रीसारखा सण गेला, आता दिवाळी आली। नवरात्रीसारख्या सणात दसऱ्याच्या दिवशी पाणी पुरवठा हा हिंदूंचा पवित्र सण असून धुण्याचा सण, साफसफाईचा सण आणि त्या सणाच्या निमित्तानं जी साफसफाई करायची होती फक्त पाणी अभावी ती करता आली नाही। आता आली आहे दिवाळी आणि दिवाळीसारख्या सणाला सुद्धा मनपा प्रशासन जर पाणी देणार असेल, वेळेवर देणार नसेल तर ह्या मनपा प्रशासनाचा सगळ्यात आधी मी निषेध करतो। भारतीय जनता पार्टीच्या मालेगाव जिल्ह्याकडून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात दिवाळी सण आहे आणि या सणाला 1 दिवसाआड पाणी मनपा प्रशासनाने या ठिकाणी द्यावं। ती आमची जी काही मागणी आहे ती जर पूर्ण केली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन म्हणजेच महिलांचा हंडा मोर्चा आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मनपा प्रशासनावर आमचा दुसरा आरोप आमचा आहे की ईद असो, मोहरम असो, वेळेवर पाणी देण्याचं काम महापालिका त्या ठिकाणी करत असते, परंतु हिंदूंचा सण असला तर महापालिका पाणी पुरवठा असेल, तुमचं वीज खातं असेल, स्ट्रीट लाईट असेल, त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था देत नाही। मग महापालिका ही जाणून बुजून करते का? महापालिका मालेगाव शहरात जे शांततेने नांदत आहे इथे जातीयवादाची ठिणगी तर नाही टाकत आहे ना, असा आरोप माझा मनपा प्रशासनावर आहे। म्हणून असं न करता आम्ही या ठिकाणी 1 दिवसाआडची जी मागणी केली आहे पाणी पुरवठ्याची, ती पाणी पुरवठ्याची मागणी पूर्ण करावी आणि मालेगाव शहरात असलेला दिवाळी दसरा जो सण आहे तो अतिशय उत्साहात साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सहकार्य करावं। धन्यवाद।